माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी 201 ते 300 चे कथन करणार आहे. म्हणून स्वधर्म हा सांडसील, पापावर पडा होशील आणि अपेशते न वचेल कल्पांतवरी. म्हणून तू आपला स्वधर्म टाकशील तर पापाला पात्र होशील आणि अपकीर्तीचा डाग तर कल्पांतापर्यंतही जाणार नाही. जाणून संवची जियावे, जव अपकीर्ती अंगा न पवे आणि सांग पाकेची निगावे एथोनिया. अपकीर्ती जोपर्यंत अंगाला येऊन बिलगली नाही तोपर्यंत शहाण्याने जगावे. आता सांग बरे, इथून परत कसे फिरावे. तू निमत्सर सदयता येऊनी निधसील कीर मधोना, परी ते गती समजता न मनेल तया. तू मत्सर टाकून व दयेने युक्त होऊन रणातून परत फिरशील खरा, परंतु तुझी स्थिती या सर्वांना पटणार नाही. तू चहूकडोनी वेडीतील बाणावरी घेतील, तेथ पार्थान सुटिजेल कृपाळूपणे. म्हणून हे चारही बाजूंनी तुला घेरतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. त्या प्रसंगी अर्जुना फक्त कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही. पैसे निही प्राण संकटे, जरी निधाय या निघणे घटे, तरी ते जियालेही ओखटे मरणाहुनी. जरी कदाचित या प्राण संकटातून तुझी सुटका जरी झाली तरी तसे ते जगणेही मरणाहून वाईटच आहे. तू आणखही एक न विचारिसी, एत संभ्रमे झुंजो आलासी आणि सकणवपळे निघालासी मागुला जरी. आणखी अर्जुना, एका गोष्टीचा तू विचार करत नाहीस. येथे तू मोठ्या उत्साहाने लढण्याकरता म्हणून आलास आणि आता जर दया उत्पन्न झाल्यामुळे परत फिरलास तर तुझे हे अर्जुना या वैरीना दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मग. जर अर्जुना तुझे हे दयाळूपण या दुष्ट वैऱ्यांच्या मनाला खरे वाटले का, सांग बरे मला. हे म्हणून गेला रे गेला अर्जुना बिहाला, हा संगे बोलूरला निका काही. ते म्हणतील, हा पळाला रे पळाला, अर्जुन आम्हाला भ्याला, असा दोष तुझ्यावर राहिला तर ते चांगले आहे का, सांग बरं. लोक सायासे करुनी बहुते, का वंचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा. लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात, पण अर्जुना कीर्ती वाढवतात. ते तुझं अनायासे अनकंठित जोडिली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. ती तुला अनायासे पुरी लाभली आहे. आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे तैसा कीर्तीनी सीम तुझ्या ठाई निरुपम. तुझे गुणोत्तम तिन्ही लोकी, त्याप्रमाणे अनंत व उपमारही तशी तुझ्या ठिकाणी उत्तम कीर्ती आहे. तिन्ही लोकात तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणिती, जे ऐकिलिया दचकती वृत्तांत दिक. देशोदेशीचे राजे भाट म्हणून तुझी गुणकीर्ती वाखाणतात. ती ऐकून यमादिकांनाही धास्ती पडते. ऐसी महिमा धनवट गंगा जैसी चोखट, जया देखी जगी सुभट वाट जाहली. अशी तुझी थोरवी भक्कम असून गंगेसारखी निर्मल आहे. ती पाहून जगातील मी हा म्हणणारे वीर चकित होतात. हे पौरुषी तुझे अद्भुत, आई कोणी आहे समस्त, जाहले आथी विरक्त जीवी तेसी. तो तुझा अपूर्व पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे. जैसा सिंहाची हाका युगांतू होय
मदमुखा तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्नत हत्तीच्या प्रलयकार येतो, त्याचप्रमाणे या कौरवांना तुझा धाक बसला आहे. जैसे पर्वत वजाते ना तरी सर्व गरुडाते, तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात, त्याप्रमाणे अर्जुना ते कौरव तुला मानतात. हे आघातपणा जाईल मग हिराओ अंगा येईल, जरी मागता निघशील तू झुंज तुझी. जर तू न लढताच परत निघशील तर तुझे ते महत्त्व नाहीसे होईल आणि मग तुला हीनपणा येईल. आणि हे पळता पळो नेदिती धरुनी अवकळा करीती, न गडित कुटी बोलती ऐकता तुझ. आणि तू पळून जाऊ लागलास तर हे कौरव तुला जाऊ देणार नाही. तुला पकडून तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्याद निंदा करतील. मग ते वेळी तिथे फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे, ते जीवले तरी भोगावे महितळ. मग यावेळी तुझे हृदय विदीर्ण होईल. त्याचप्रमाणे आज शौर्याने का लढू नये. ह्यांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील. ना तरी रणो येथ झुंजता चंचले जीवित, तरी स्वयं सुख अनकळित पावशील. अथवा या समरंगणावर युद्ध करताना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला त्रासावातून प्राप्त होईल. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊनी कुठी झुंजे वेगी. एवढ्या करता हे अर्जुना या गोष्टींचा विचार करत बसू नकोस. आता हे धनुष्य घेऊन उठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर. देखै स्वदसू हा अचरता, दोषू नाशे असता तुझ भ्रांती हे कवण विचित्ता पातकाची. पहा, या स्वधर्माचे आचरण केले असता असलेले पापे नाहीशी होतील. मग हे युद्ध केल्याने पातक लाभेल हा भ्रम या ठिकाणी तुझ्या चित्तात कसा आला बरे. सांगो लेवेची काय बुडिजे, का मार्गी जाता आडविजे, परी विषाये चालो नेणिजे, तरी तेही घडे. अर्जुना सांग, होडीने कोणी बुडेल का किंवा चांगल्या वाटेने जाताना ठेस लागेल का. पण कदाचित चालताच येत नसेल तर तेही होईल. अमुले तरी ये मरिये, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतूपणे. दूधच जर विषासह सेवन केले तर त्या दुधानेही मरणी. त्याचप्रमाणे फलाशेने स्वधर्मापासून दोष लागतो. म्हणून पार्था हेतू सांडोनी सर्वथा, तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून पार्था फलाशा अगदी सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर, म्हणजे तुला पाप मुळीच लागणार नाही. सुखी संतोषान यावे, दुखी विषावान भजावे, आणि लाभालाभन धरावे मना माझी. सुखाच्या वेळी संतोष मानू नये, दुःखाच्या वेळी खिन्नता धरू नये, आणि लाभ व हानी मनात धरू नये. एवं विजय पण होईल, किम सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता वेना. या युद्धामध्ये जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहीसा होईल, या पुढच्या गोष्टीचा अगोदरच विचार करत बसू नको. आपण या उच्चिता स्वधर्मे रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण तेच करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकट्याने सहन करावा. एसिया मने होवावे, तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निश्चंत तुवा. अशी मनाची तयारी होईल तर सहजच पाप घडणार नाही. म्हणून भ्रांती नाहीशी करून तू आता लढावेस हे योग्य आहे. हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझ येथ,
आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. येथपर्यंत तुला ज्ञान मार्ग थोडक्यात सांगितला. आता निष्काम कर्म मार्ग निश्चित सांगतो, तो तू ऐक. जथा बुद्धियुक्ता जाहली या पापा, कर्मबंधू सर्वेचा बांधू न पवे. अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मयोगातील बुद्धी मुळीच बाधत नाही. जैसे वज्रकवच लोहिजे, मग शास्त्रांचा वर्षाव साहिजे. परी जैतसी उरिजे अंचुबीत, याप्रमाणे वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते. तितकेच नाही तर त्या शस्त्रांचा अंगाला स्पर्श न होता विजय होऊन राहता येते. तैसे ऐहिक तरी नशे आणि मोक्षितोल्लासे, जेथ पूर्वानुक्रमुदिसे चोखाळता. ज्याप्रमाणे या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते, त्या कर्मयोगात इहलोकातील भोगांचा नाश तर होतच नाही, पण मोक्षाचीही प्राप्ती होते. कर्मांधारे रहाटिजे, परी कर्मफल न निरीक्षितिजे. जैसा मंत्रज्ञू न बंधिजे भूत बाधा. कर्माच्या आधाराने वागावे, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये. त्यात ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूताची बाधा होत नाही. या परिजे सुबुद्धी आपुला लिया निर्वधी, हा अस्ताची उपधी आऊ न सके. त्याप्रमाणे सुबुद्धी अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे हा उपाधीत असूनही त्याला बाधा करू शकत नाही. जेथ न संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्म अति निष्कंप. गुणात्रयादी लेप न लगती जेथ, या बुद्धीत पुण्यपापादी कर्मफलांचा प्रवेश होत नाही. जी विचाराने सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते व जिला रज मदादी गुणांचा विटाळ नसतो. अर्जुना, हे पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. अर्जुना, ती बुद्धी पुण्याच्या जोरावर थोडीशी हृदयात प्रकट होईल तर संसाराचे सर्व भय नाहीसे होईल. जैसा दीपकाळिका धाकुटी, परी पौ तेजा ते प्रकटती. तीस सद्बुद्धी हे येकुटी म्हणू नये. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी पण ती मोठा प्रकाश पडते, त्याप्रमाणे या सुबुद्धीला लहान म्हणता येत नाही. पार्थाभोवती परी हे अपेक्षी जे विचार शुरी, जे दुर्लभ यथा धरी सदासना. अर्जुना, विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीचा पुष्कळ प्रकारे इच्छा करतात, कारण एकंदर सृष्टी ही सुबुद्धी दुर्लभ आहे. अनेक सारला बहुवसू, जैसा न जोडे परिसू. का अमृताचा लेशू दैवगुणे. ज्याप्रमाणे इतर वस्तू या हव्या तितक्या मिळतात, पण परीस तसा मिळत नाही, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसा दैवयोग लागतो. ऐसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिथे परमात्माची अचधी. जैसा गंगेसी उदधी निरंतर. अमृत जसे दुर्लभ, त्याचप्रमाणे परमात्मा हा जिचा शेवट अंतिम ध्येय आहे, तो ती समृद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रावाचून निखलास अन्य गती नाही, तैसे ईश्वरा वाचुनी काही. जिथे आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही. अर्जुना जगी. त्याप्रमाणे जिला ईश्वरापासून अन्य आश्रय स्थान नाही, ती जगात फक्त एक सुदबुद्धी आहे. पहा, येरने दुर्मती, जे बहुधा असे विकरती. तेथ निरंतर रमती अविवेकिये. ह्याहून अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धी होय. ती अनेक प्रकारे विकार पावते. अविचारी असतात ते तिच्या ठिकाणी नेहमी आसक्त होतात.
म्हणून तथा पार्था स्वरा संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. म्हणून पार्था त्यांना दुर्बुद्धीयुक्तांना स्वर्ग संसार नरक हे प्राप्त होतात, पण त्यांना आत्मसुखाचे विनीत दर्शन होत नाही. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी असक्ती धरुनिया. वेद वचनांची प्रमाणे देऊन बोलतात, केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, पण कर्मफळांचा लोभ धरतात. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कौजे, मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर. ते म्हणतात मृत्युमुखी जन्मावे, यज्ञादी कर्मे करावे आणि मनोहर अशा सर्व सुखाचा उपभोग घ्यावा. येत हे या तुम्ही काही अनेक सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाहिजे दुर्बुद्धी ते. यातून या लोकी दुसरे मुळीच सुख नाही असे जे दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादन करतात. अर्जुना पहा, देखी कामना अद्भुत होनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनिया. पहा, केवळ सुखभोगाकडे नजर ठेवून व फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्मे आचरतात. क्रिया विशेषे बहुते न लोपिती, विदिते निपुण होनी धर्माते अनुष्ठिनी. अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठाने विधीत जरा कुठे चूक होऊ न देता व अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात. परी एकची पुढे करीती, जे स्वर्ग काम ममी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. परंतु जे एक गोष्ट वाईट करतात ती हीच की स्वर्गाची इच्छा ते मनात धरतात बाळगतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्याला विसरतात. ऐसा कर्पुराचा राशी कीजे, मरादी जाऊन बीजे का मिष्टात्री संचर कीजे काळ कुट. ज्याप्रमाणे कापराची राख करावी आणि मग तिला अग्नी लावून द्यावा, किंवा मिष्टांनात जालिम विष घालावे. दवे अमृतकुंभ जोडला, तो पावे होनी उलंडिला, तैसा नासिती धर्मू निजपला हेतूपणे. किंवा दैवयोगाने मिळालेला मुक्ताचा धडा लाथ मारून पालथा करावा, त्याप्रमाणे फळांचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवता. सायासे पुण्य जिंकीजे, मग संसारू का अपेक्षिजे, परी नेणती ते काय तीजे अप्राप्य देखे. मोठ्या आयासाने पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी. पण पहा, ज्यांना समृद्धी प्राप्त झालेली नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही, त्याला काय करावे. जैसी रांधोनी रससोयनिकी, करूनिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. ज्याप्रमाणे एखादा सुग्रण स्त्रीने उत्तम पक्वाने करून ती केवळ दिव्याच्या आशेने विकून टाकावी, त्याप्रमाणे हे विचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, यथा वेद वादरता मनी वसे. म्हणून अर्जुना, वेदाच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते, हे लक्षात ठेव. तिन्ही गुणी आवृत्त हे वेद जाणे निश्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विक ते. असे निसंशय समज की वेद हे सत्य, सत्व, रज व तम या त्रिगुणांनी व्याप्त आहे. म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते केवळ सात्विकच आहे. येन रजमात्मक जेथ निरूपिजे, कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. आणि अर्जुना, केवळ स्वर्गसुख अशा कर्माधिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहे. म्हणून तू जाण हे सुखदुःख हासीच कारण, एथ झणे अंतःकरण रिगो देसी. म्हणून हे केवळ सुखदुःखाला कारण होणारे आहे तसे समज व त्यांचे ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर ते जाऊ देऊ नको.
तू गुणत्रयाते अव्यरी मी माझे हे न करी एकात्मसुखांतरी विसंबोधणी. तू तिन्ही गुण टाकून दे, मी माझे पण धरू नकोस, पण अंतःकरणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नको. जरी वेदे बहुत बोलले विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची धे. जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनेक विधी विधानांचे प्रकार सुचवलेले आहेत, तरी त्यापैकी जेवढे काही आपल्याला हिताचे असेल तेवढेच घ्यावे. जैसा प्रकटलिया गबसती अशेषही मार्ग दिसती, तरी ते तुलेही काय चाली जती सांगे मज. ज्याप्रमाणे सूर्योदय होता सगळे रस्ते पुढे स्पष्ट दिसू लागतात, म्हणून तितक्या सगळ्यांच्याच रस्त्यांनी का जायचे आहे सांग बरे मला. का उदकमय सकळ जरही जागले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ अंती जागे. किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तितके पाणी जरी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो. जैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्थाने विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. ज्याप्रमाणे जे ज्ञानी आहे ते वेदांचाच विचार करतात, मग त्या शाश्वत जे काही त्याचेच ग्रहण करतात. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता, तुझ उचित होय आता स्वकर्म हे. म्हणून अर्जुना आई, ह्या दृष्टीने पाहिले तर ते स्वकर्मच यावेळी तुला उचित आहे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले, जेन सांडीजे तुवा आपुले विहित कर्म. आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला बरे वाटले की तू आपले विहित कर्म सोडू नये. परी कर्मफळी आस न करावी, कुणी कुकर्मी संगती न व्हावी, हे शक्ती याची आचरावी हे तू विण. परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेवू नये आणि निश्चिंत कर्म करण्याविषयी प्रवृत्ती होऊ देऊ नको. हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरावा. तू योगमुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. अर्जुना तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफलांचा अभिलाष टाकून मग मनपूर्वक विहित कर्मे करावी. परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेच तोषावे हे नको. परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथासांग पार पाडले तरी त्यात विशेष काही संतोष मानावा हे नको. की निमित्ते कोण के ते सिद्धीन वचता ठाके, तरी ते धुनेची अपरितोखे शोभावे ना. किंवा काही कारणामुळे जे आरंभलेले कर्म जरी सिद्धीस न जाता तसेच अर्धवट राहिले तरी या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नये. आचरता सिद्धी गेले तरी कादाची कीर आले, परी ठेलियाही सांग जहाले येची मानी. हाती घेतलेले कर्म सिद्धीत गेले तर खरोखरच आपले कामच झाले, पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झाले असे समज. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. कारण असे पहा, जेवढे म्हणून हातून कर्म होईल तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पण केले तर ते सहजच पुरे झाले असे समजा. देखे संता संत कर्मी, हे जे सरिसेपण मनोधर्मी, तेची योग सिद्धी उत्तमी प्रसन्नते. आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योग सिद्धी आहे. निष्काम कर्मयोग तिला ज्ञानी पुरुष वाखाणता. अर्जुना समत्व चित्तय तेची सारदाणे योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. अर्जुना यशापयशी चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे असे समज. या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते. मनाचा संकल्प व बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो. तो बुद्धियोग विचारिता बहुते पाडे पार्था, दिसे हा ऋता कर्म भागू.
पार्था, बुद्धियोगाचा निष्काम कर्मयोगाचा विचार करून तुलनेने पाहता सकाम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो. परी तेची कर्म आचार्ये तरी तहा योगी पाविजे जे कर्मशेष सहजे योग सिद्धी. परंतु आरंभी ते सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच पुढे ह्या निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. कारण असे की करता करता सकाम कर्मयोगातून कर्तृत्व मत आणि फलास्वाद टाकून राहिलेले जे शेष कर्म ती सहज योगसिद्धी होय. म्हणून बुद्धियोग सुधरू तेची अर्जुना होई स्थिरू मने करी अव्यरू फलचा. म्हणून बुद्धियोग हा भक्कम पायावर उभारलेला आहे. त्यावरच अर्जुना तू आपले मन स्थिर करून मनाने फलाशेचा त्याग कर. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत दाहले इही उभय बंदी सांडिले पाप पुण्य. जे बुद्धियोगाचा आश्रय करतात ते संसार सागराच्या पलीकडे जातात. त्यांचीच पाप व पुण्य या दोन्हींच्या बंधनातून मुक्तता होते. ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळाच्या नातळतो आणि यातायाती न लोपती. अर्जुना तया ते निष्काम कर्मयोगी कर्मे करत असतानाच पण कर्म करताना कर्मफलांना मनाने शिवतही नाही. म्हणून अर्जुना जन्ममरणाच्या त्यांच्या येरधारा बंद पडतात. मग निरामय भारित पावती पदाच्युत ते बुद्धियोगायुक्त धरा. अर्जुना हे बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक जर आनंदाचे उठमलेले व कधी न ढवळणारे असे पद पावतात. ऐसा तै होसी जयी मोहाते तया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. अर्जुना ज्या वेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा संचार होईल त्यावेळा तू असा वरील प्रमाणे होशील. मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचोडे होईल मन अपैसे तुझे. मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल व त्या योगाने तुझे मन सहज निरिष्ठ होईल. तेच आणिक काही जाणावे कास मागितले स्मरावे जे अर्जुना आघवे पारुशेल. इथे तशी तुझी स्थिती झाल्यावर आणखीनच पुढे काही समजून घ्यावे किंवा जे काही ज्ञान मागे मिळवलेले आहे ते पुन्हा आठवावे. हे सर्व अर्जुना केवळ जागच्या जागीच राहील. इंद्रियाची या संगती जिथे जिये पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियांच्या नादाने जी बुद्धी फकते म्हणजे चंचल होते ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल. समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ ते पावशी तू सकळ योग सिद्धी. मग केवळ समाधीच्या सुखात शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी ज्या वेळेला बुद्धी स्थिर होईल त्यावेळेला पूर्ण निष्काम कर्मयोग तुझ्या हातात आला असे समजा. तेच अर्जुन म्हणे देवा ह्याची अभिप्राय आघवा मी कुसेना आता सांगावा कृपानिधी. यावेळी अर्जुन म्हणाला देवा हाच अभिप्राय आता विचारतो. हे करुणा सागरा श्रीकृष्णा तो तू सांग. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझं निके ते कुसपा उन्नते मनाते. मग श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना तुला जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने खुशाल विचार कर. या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते काय म्हणिये स्थित प्रज्ञाते ओळखोनी ठेवी. या बोलण्यावर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला देवा चित्तप्रज्ञ कोणाला म्हणतात व त्याला कसे ओळखायचे सांग बरं. आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसिया चिन्नी आणि जे तो समाधी सुख म्हणजे अखंडित आणि ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो
समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या लक्षणाने ओळखावे? तो कवणे स्थिती असे कैसे रूपे विलसे देवा सांगावे ऐसे. लक्ष्मीपती तू कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारे वागतो हे लक्ष्मीपती श्रीकृष्णा मला सांगावे. तव परब्रह्म अवतरणू जो षड्गुणाधिकरणू तो काय तेथ नारायण वसे. जेव्हा ऐश्वर्यावधी 6 गुणांचे असले स्थान व परब्रह्माचा अवतार असलेला श्रीकृष्ण काय बोलतात मला ते ऐका. म्हणे अर्जुना परियेसी जो हा विलासू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करी वसे. श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना ऐक, मनात जो उत्कृष्ट विषयासक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते. जो सर्वदा नित्युतृप्तू अंतःकरण भारितू परी विषया माझी पती तू जेणे सांगे की जे. जो सदा तृप्त असतो त्याचे अंतःकरण नेहमी आनंदाने भरलेले असते, परंतु अशा जिव्हाळ्याचेही ज्याच्या कामाच्या संगतीने विषयांमध्ये पतन होते. तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाण. तो काम ज्याच्या सर्वथैव गेलेला असतो व ज्याचे मन निरंतर आत्मसुखात निमग्न राहते तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असे समज. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपैदेना. कितीही दुःखे प्राप्त झाली तरी ज्यांचे चित्त खिन्न होत नाही आणि तो सुखांचा प्रबळ इच्छेने कधी अडकला जात नाही. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो. अर्जुना ज्याच्या ठिकाणी स्वभावतात काम क्रोध नसतात आणि त्याला भय ते केव्हाच माहीत नसते असा तो परिपूर्ण होय. ऐसा जो निर्वधी तो जाणपा स्थिर बुद्धी जो निरसुनी उपाधी असा जो अमर्याद आहे व जो देह प्रपंचादी उपाधी सोडून भेदरहित झालेला असतो तो स्थिर बुद्धी होय असे समज. जो सर्वत्र सारिसा परिपूर्ण चंद्रू का जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देताना हा उत्तम हा अधम असे ज्याप्रमाणे म्हणत नाही त्याप्रमाणे तो सर्वत्र सारखा समबुद्धीने वागतो. ऐसी अनवाच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटूनही चित्ता कवने वेळे. त्यांच्या ठिकाणी अशी निरंतर समता व भूतमात्राविषयी सदयता असते आणि कोणत्याही वेळी ज्यांच्या चित्तात पालटत म्हणून कसा तो होत नाही. गोमटे काही पावे तरी संतोषी तेने नाभी भवे जो ओखटेनी नागवे विषादासी. काही चांगले प्राप्त झाले तरी त्यांच्यापासून होणारा संतोषाचा पगडा ज्यांच्या मनावर बसत नाही व वाईट गोष्ट झाल्यामुळे जो खिन्नतेच्या बाबतीत सापडत नाही. ऐसा हरिशोक रहितू जो आत्मबोध भरितू तो जाणपा प्रज्ञायुक्तू. ज्याप्रमाणे जो हर्ष शोक रहित असतो व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो स्थिर बुद्धी होय असे अर्जुना जा.